म्हणजे हाय. माझे नाव निवांत नाही हा. मला ना मस्ती करायला, धडपडायला, चुळबुळ करायला फार आवडतं. म्हणून तर घरातली मोठी माणसं मला नेहमी म्हणतात, अरे निवांत राहा रे जरा निवांत. हा, तर याच मोठ्या माणसांविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला माहितीये का, मोठमोठ्या माणसांना छोटी गणित अजिबात जमत नाही. मग हे ऐकल्यावर तुम्ही म्हणाल, तुला कसं माहिती आहे निवांत, तू तर एवढासा इयत्ता पहिलीतला. हा, तर आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे. काल आमच्याकडे आली रेखा मावशी म्हणाली, मी तुला एक गणित घालू बघ, त्याचं उत्तर जर बरोबर दिलं तर मी तुला एक गंमत जम्मत देईन, एक टॉप बक्षीस देईन. बोल. मी थोडा वेळ विचार करून म्हणालो, ठीक आहे. मावशी सुद्धा तयारीशी आली. ती म्हणाली, हे बघ, मी तुला 5 चॉकलेट दिली, त्यातली तू 2 चॉकलेट खाल्लीस, तर तुझ्याकडे किती चॉकलेट शिल्लक राहिली? चल आता उत्तर सांग. चटकन बक्षीस घे, पटकन. मी चटकन म्हणालो, 5. माझं हे उत्तर ऐकताच मावशी गांगरली. म्हणाली, कसं काय रे? अगं मावशी, हे बघ, 2 चॉकलेट पोटात आणि 3 चॉकलेट हातात, मग झाली की नाही 5? मला चिडवत मावशी म्हणाली, अरे खाल्लेली चॉकलेट मोजायची नव्हती, म्हणून तुझं उत्तर चूक. मी रागातच म्हणालो, कसं काय चूक? तू म्हणालीस तुझ्याकडे किती फणस शिल्लक राहिली, चॉकलेट शिल्लक राहिली, मग खाल्लेली चॉकलेट माझ्याकडे जाणार की कुठे दुसऱ्याकडे जाणार? सांग ना सांग. मावशीला काही नीट उत्तर देता झालं नाही. मग ती थोडा वेळ विचार करून म्हणाली, बरे, आता मी तुला एक सोपं गणित घालते, त्याचं उत्तर बरोबर देशील? मी ओरडलो, हो, गणित सांग. 1. मी तुला 5 फणस दिली, त्यातली तू 3 फणस खाल्लीस, तर तुझ्याकडे किती फणस शिल्लक राहिली? आणि हा, खाल्लेली फणस अजिबात मोजायची नाही हा, आधीच सांगून ठेवते. चल आता उत्तर सांग. चटकन बक्षीस घे, पटकन. मावशीचं इतकं सोपं गणित ऐकताच मी ओरडलो, 5. माझं हे उत्तर ऐकताच मावशी गांगरली, गडबडली. म्हणाली, कसं काय रे? अगं मावशी, तुला एवढं पण माहित नाही का? तू म्हणालीस तुझ्याकडे किती फणस शिल्लक राहिली, मग आम्ही लहान मुलं एका वेळी 3 फणस खात नाही, म्हणून मी ते खाल्ले नाही, म्हणून मी ते मोजले नाही, म्हणून उत्तर 5. बक्षीस दे लवकर, मी करतो नाच. माझं हे ऐकतात मावशी गांगरली, गडबडली आणि मटकन खाली बसली. मी तिला धीर देत म्हणालो, अगं मावशी थांब, असं काय करतेस? मी तुला एक सोपं कोड घालतो, त्याचं उत्तर देशील? मावशीने कशी मान डोलवली. 1. असं कोण आहे ज्याला 6 पाय, 4 डोळे आणि 2 हात आहेत? माझं असं हे कोड ऐकताच मावशी गांगरली, गडबडली, भीतीने थरथरली सुद्धा. तिने दोन्ही हाताने डोकं गच्च धरलं आणि म्हणाली, हे काय रे विचित्रच, मला नाही बाई असले विचित्र प्राणी माहीत. मी तिला धीर देत म्हणालो, अगं मावशी, हे प्राणी तुझ्या ओळखीचे आहेत. पण छे, मावशीला काही समजलंच नाही. मग मी तिला समजून म्हणालो, हे बघ, 4 पाय, 2 हात आणि 2 डोके म्हणजे असं कोण? अगं घोड्यावर बसलेला माणूस. तुला एवढं पण कळत नाही का? काय मावशी, कशी जिरावली? माझे उत्तर ऐकताच जमिनीवर बसलेली मावशी टणकन घोड्यासारखी उभी राहिली. माझी पाठ कपतत ती म्हणाली, बरे, तुझं उत्तर एकदम सही. तुझ्या या कोडाचं उत्तर मला आयुष्यात सुद्धा देता आलं नसतं. अगदी घोड्यावर बसली असती तरी सुद्धा. मी असं पटकन म्हणतात मावशी खी करत हसली. मी लाडात येऊन म्हणालो, मावशी, मी तुला आणखी एक कोड घालू? मावशी म्हणाली, बरं, आज इतकंच पुरे, उद्या कधीतरी बघूया. चल आता सांग, तुला बक्षीस काय देऊ? मी थोडा वेळ विचार करून म्हणालो, मला ना फणसा एवढं चॉकलेट हवंय. माझं असं बोलणं ऐकताच मावशीचा चेहरा फणसासारखा झाला. म्हणजे तुम्हाला कळालं ना काय झालं असेल ते? म्हणून मी मोठमोठ्या माणसांना छोटी कोडं अजिबात घालत नाही, उगाच त्यांचा फणस व्हायला नको. धन्यवाद.